नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय ठाणाळे लेणीला। ठाणाळे लेणी जिला नाडसूर लेणी म्हणूनही ओळखले जाते। खोपोलीपासून जवळपास 15 किमी अंतरावर ठाणाळे लेणी वसलेली आहे। तर चला आज जाऊया आपण ठाणाळे लेणीला। मित्रांनो, आज आपल्याला ना ठाणाळे केव्ज करायचं आहे। तर ठाणाळे केव्जसाठी आम्ही आता ह्या गावात आलेलो, ठाणाळे गाव। हे ठाणाळे गावातलं एक मंदिर आहे आणि इथे अंगणवाडी। इथनं आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे। इथून जवळपास 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे। 5-6 किलोमीटर चालावं लागेल। तर आपण निघालो होतो पनवेलवरनं। पनवेलवरनं निघून पालीच्या आधी एक फाटा फुटतो पेडलीवरनं लेफ्ट मारला की आपण ठाणाळे गावात येतो। तर ठाणाळे गावातनं आम्ही आता ट्रेकला चालू करणार आहोत। इकडनं असं जाऊ आणि वरती आपण जाता जाता आपल्याला माहिती देत जाऊ। तर आज आमच्यासोबत आहेत मी गणेश, रईस, हनुमंत आणि एक नवीन आहे आपला न्यूकमर जसीर आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनीष। तर आता आपण चालू करू। हा, तर आता ठाणाळे गावाचं थोडं क्रॉस केल्यावर आपल्याला बाण दिसतात। ते बाण आपण फॉलो करत जाऊया ठाणाळे केव्जला। ते बघू शकता, हे फणसचं झाड आहे, खूप मोठं, खूप फणस आलेले। हे बघा, खूप सारे, खूप सुंदर। आता जाताना आम्ही हे थोडेफार तोडून नेऊ। तर चला निघूया ठाणाळे केव्ज। तर मित्रांनो, आता आपण आहे ठाणाळे गावात। ठाणे गावात इथून बघा, आपल्याला जे समोर दिसतोय, जो डोंगर आहे त्यामध्ये त्या केव्ज दिसत आहेत। ॲक्च्युली झूम करून पण तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही, पण आजूबाजूला 2 वॉटरफॉल आहे आणि त्याच्यामध्ये जी आहे ती आहे ठाणाळे केव्ज। युजली आपण वरतून पण येतो, वरती तेलबैला आहे, तिथून आपण जर आलो ना तर आपल्याला फिरून असं येऊन मग इकडे केव्जला जायला लागतो। आता आपण खालून पाली मार्गे करतोय, त्यामुळे आपण आता फिरून पूर्ण वेढा घेऊन मग तिकडे जाऊ ठाणाळे केव्जला। तर त्या केव्जला आपल्याला पोचायचं आहे। तर चला निघूया। नाडसर नाही गावात, ठाणाळे गावात आलो आपण। नाही दिसत, ह्या डोंगराच्या मागे असतील। ठाणाळे गाव ते ठाणाळे लेणी हा मार्ग पूर्णपणे जंगलातून जातो। छोटीशी पाऊलवाट, मध्ये मध्ये खडक आणि आजूबाजूला सर्वत्र हिरवगार वृक्ष, असा हा आल्हाददायक प्रवास घेऊन जातो तो ठाणाळे लेणींकडे।
हा तर मित्रांनो, जवळपास 5 ते 7 मिनटं चालून झाल्यावर आम्ही थोडंसं वर आलेलो आहे. आणि इथे बघा असे बोर्ड लावलेत ठाणाळे बुद्ध लेणी. तरी पण आम्ही थोडा वेळ रस्ता भटकलोच होतो. आता आपण चाललो आहे ठाणाळे बुद्ध लेणी. लेण्यांविषयी माहिती आपण तिथे लेणीवर पोहोचल्यावर समक्ष देऊया. तर चला जाऊया ठाणाळे लेणी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ठाणाळे केऊजला चाललो आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला फक्त आणि फक्त जंगल आहे. ही पूर्ण वाट जंगलातून जाते. ते कुठल्याही प्रकारची वस्ती नाही आहे, काही नाही आहे. एक वस्ती आहे ती खाली आहे आणि एक वस्ती ती डायरेक्ट वर आहे. तर हा पूर्ण जंगल भाग आहे. त्यामुळे इथे येताना जरा सावधानीने या. ग्रुपमध्ये आलात तर बेस्ट आहे, एकमेकाची काळजी घ्या. तर आता आपण जातो आहे टुवर्ड्स ठाणाळे केव. आपण 2 पठार चढून आलेलो आहे आणि आता खाली चाललो आहे. वाटेत येताना आम्हाला एक सोनेरी कलरचा सापसुद्धा दिसला आहे, पण तो लांब होता त्यामुळे काही एवढी भीती नाही आहे. आणि पाऊलवाटावर शक्यतो नसतात. तर आता आपण ही पाऊलवाट पकडून पुढे जाऊया ठाणाळे केव्ज. आता आपण जवळपास अर्धा तास चालून एका पठारावरती आलो. ह्या पठारावरनं तुम्हाला ते दिसतात ना, ते त्या केव्ज आहेत तिथे. तर आपल्याला इथून अजून एक अर्धा पाऊण तास लागेल वर जायला. तर इथे एक छोटासा ओळ आहे. हा पावसाळ्यामध्ये पूर्णपणे भरलेला असतो. हा ओळ क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं. इकडनं सुंदरसे तुम्हाला धबधबे पण दिसतील. छानसे धबधबे आहेत वरती. आता पाऊस चालू झालाय, मजा येईल आता. तर मित्रांनो, आता मजल करीत आपण 3ऱ्या पठारावर आलो. तर 3ऱ्या पठारावरनं तुम्हाला इकडे केव्जच्या तुम्हाला व्ह्यूज मिळतील ते तिकडे. आता आपल्याला एक 15 मिनिटं चालायचं आहे फक्त. पण ह्या 15 मिनिटासाठी आपल्याला पूर्ण घामटा निघालेला आहे. पूर्ण हे कसं समुद्र पातळीच्या जवळ आहे त्याच्यामुळे घाम खूप येतो. ह्युमिडिटी आहे, पावसाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे घाम खूप येतोय. आतापर्यंत आम्ही 3-4 बॉटल पाणी संपवलेलं आहे. आता बघूयात अजून 15 मिनिटात आपल्याला किती लागतील पाण्याच्या बाटल्या. सध्या आमच्याकडे अजून 3 आहेत बॉटल. तो होईल आपलं काम पूर्ण. चला निघूयात आता त्या केव्जपर्यंत जाऊ. ठाणाळे येथे एकूण 23 लेणी पश्चिमाभिमुख आहे. त्यात एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप समूह आहे. उर्वरित 21 लेणी भिक्षुकांच्या निवासासाठी होती. इसवी सन पूर्व 5व्या शतकानंतर भिक्षुकांनी वापर करणे सोडून दिले. त्यामुळे तेव्हापासून ह्या लेण्या अशाच ह्या जंगलात शाबूत आहेत. ठाणाळ्या लेण्यांच्या एकंदरीत रचनेवरून असे आढळते की इथे विविध काळात विविध वेळा खोदकाम झालेले आहे. काही ठिकाणी अपूर्ण असे खोदकामही आहे. ठाणाळे लेणी येथून दिसणारा निसर्ग हा अद्भुत आणि खूप मनमोहक होता. काही ठिकाणी धबधबे वाहत होते. सर्वत्र हिरवगार असं वातावरण होतं. इथे आल्यावर एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच ऊर्जा अंगात संचार करत होती.
मूळच्या विहारातील छतावर एक उत्तीर्ण व रंगीत छत्र आहे. या छत्रावर कमळाची सुंदर नक्षी आहे. ठाणाळे लेणी समूहातील सर्व भिक्षुगृहे सामान्यतः 2 किंवा 3 भिक्षूंसाठी कोरलेली होती. ठाणाळे लेणीमध्ये उत्तरेकडील भिंतीत एका बाजूला इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील ब्राह्मी लेख आहे. जवळच भिक्षूंच्या दरवाजावर शिल्पपट आहे. भिक्षुगृहांमध्ये शयनगृह तसेच दरवाजाच्या उजव्या बाजूस जाळीदार खिडक्या सुद्धा आहेत. या लेणीतील शिल्पामध्ये पंचफणायुक्त नागाची 2 शिल्पे, समोरासमोर उभी 2 बैले, सोंडेत कमळ पकडलेला हत्ती, कमळ उचलणारा हत्ती, गजलक्ष्मीचे 2 शिल्पे, दंपतीचे पट, सिंहिणी व तिचा छावा इत्यादी शिल्पे कोरलेली आहे. त्या लेण्यांमध्ये जागोजागी रंगकाम दिसून येतात. तसेच येथे कालांतराने पडझड झालेल्या काही लेण्या दृष्टीस पडतात. ठाणाळे लेणीकडे येण्यासाठी आपल्याला लोणावळ्यावरून सुद्धा एक मार्ग आहे. जो मार्ग आपल्याला तैलबैला हा ठिकाणाहून खाली घेऊन येतो तो थेट ठाणाळे लेणीकडे. ठाणाळे लेणीतली सुबक सुंदर कोरीव काम बघून मन अगदी प्रसन्न झालं. येथे आपण बघू शकतात की कशी घराची रचना केली आहे. जिथे बसण्यासाठी झोपण्यासाठी जागा आहे, हवा येण्यासाठी खिडकी आहे. आपण बघितलं की तिथे विहीर सुद्धा होती. अशा ह्या सुंदर सुबक ठाणाळे लेणी मन इथे रमलं होतं. मित्रांनो बघू शकता इथे एक ढासाळलेलं स्ट्रक्चर आहे. ढासाळलेली लेणी आतमध्ये जाऊन बघूया इथं लेणी आहे की नाही. आपण आतमध्ये जाऊन बघूया. ढासळले वाटतं. नको क्रॉस करू. नको नको जाऊया ना इथपर्यंत आलो तर कशाला परत जायचं. आणि मेन केव्हच आहे तिथूनच आहे. हा मग आपण इथपर्यंत टाइमपास. हा आता मला आपलं तिकडे जाऊ. नको रिस्की वाटते. नाही कसलं रिस्की. हे बघ हिच्यावरून चढूयात असं. जमणार आहे का? हा जमेल ना. आत गुफा आहे का मध्ये? हा मध्ये गुफा आहे. तर गुफा एक्सप्लोअर करताय. जाऊ असं
पाणी नाही. अच्छा गुफा एक्सप्लोर करताय का? हा गुफा एक्सप्लोर करू तिकडे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, तिकडे जा. कळायला पाहिजे ना. हा, जाऊन बघा. हा. बरं, रिस्क नको घ्या जास्त. नाही नाही काय वाटलं तर आवाज द्या, आम्ही पळतो इथून. पण वरती नाही जाता येईल. जाता येईल ना. बरं चला ट्राय तर करूया. नीट जावा. चला मी पकडतो. हा. खाली पाणी वगैरे बघा. पाणी तर नाही, गाळ आहे जरा. गाव आहे का? मस्त वगैरे. चल, काय गोदवागोल गेली. वटवागळे हे बघ. हे वटवागळे जाता येईल. हे काय थोडस नाही, आत घुसा, आत 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 एक्सप्लोर करा. काय आहे? इथं तर घुसा आत. नाही. हा. गाळ आहे. गाळ आहे फसल. गाळ आहे सगळं. खूप गाळ आहे. जाऊन बघा. हा, घुसा घुसा. हा, तर अशा प्रकारे आत जाऊन एक्सप्लोर करतायत. ॲक्च्युली कॅमेरा देणार होतो, पण आता खाली ते गेलेत. तर आता बघूया आतमध्ये काय आहे ब्रदर काय नाही ते कळेल. किती काय? मध्ये चालू. हा जास्त नाही. जास्त नका आज जाऊ. गोदवागोल वगैरे असं बॅट असते. नाही, नाही. या बाहेर या पटकन. हा, हा. काही स्ट्रक्चर आहेत का? नाही अंधार आहे सगळा. दिसत नाही. घ्या मोबाईल घेऊन जावा बघा जरा. नाही, नाही, नाही. काय अंधार आहे ना, काय दिसणार. गाळ आहे सगळा. वास येतो, हॉल वास. मधून पलीकडे जाता येईल का? हा, तिकडून आपल्याला बाहेर निघावं लागेल. चला आता रिटर्न तर काय येत इथे काय आहे का? इथे स्ट्रक्चर ह्या साईडला नाही, फक्त दगड पडलेले आहेत. हा, तर इकडे हा एक खडक आहे, हा एक खडक आहे. ओके. इकडनं आपण बाहेर येऊ शकतो. अच्छा अच्छा. हा हा, ती जी ढासाळलेली लेणी आहे त्यातून एक मार्ग इथे दिसतोय, पण तो जमतो का नाही ते बघतील आता. ॲक्च्युली बघा, एवढीशीच जागा आहे. यातून येता येईल का नाही जरा डाऊट आहे मला. इथून मी येऊ. हा बारीक माणसं आहेत. अरे बापरे, फार अवघड आहे. हा. तर मग मी आता- रिटर्न जाऊ की येऊ? येतो का? हा. येऊन जातो, थोडंसंच आहे आता. इथं जरा अडकायचं काम आहे. मी नाही अडकत. खाली बसा. अरे खेच, धक्का दे धक्का दे धक्का दे धक्का दे धक्का दे. आय. बघा अटकलेत थोडेसे. आई शप्पथ. हा एक रस्ता आहे. वाचलो. हा, अच्छा. वाचलो. मस्त. नाही पण मग तो तिकडचा जो रस्ता दिसत होता तो कुठला आहे? आतला. तो आतमधून वरतून दगड पडत आहेत, जरा रिस्कच आहे. हा. गुलाब झाला. आता मित्रांनो, आपण बघा इथे तुटलेल्या लेणीच्या स्ट्रक्चरवर उभे आहे आणि ही ती तुटलेली लेणी आहे आणि हा तो भुयारी मार्ग. तर आता आपण वरतून शूट करूया हा भुयारी मार्ग आणि तुम्हाला दाखवण्यासाठी खास ही शूट करतोय. तर ही ती पडलेले अवशेष आहे लेणीचे आणि इथून बघा एक भुयारी मार्ग झालाय, तो एक्सप्लोअर करतायत. बघूया कसा एक्सप्लोअर करतायत. मी त्या तुटलेल्या अवशेषाच्या वर बसलोय, वरतून खास तुमच्यासाठी शूट करतोय. इथून मार्ग तुम्ही बघू शकता असा आहे एकदम. बघा यातून हा एक छोटासा रस्ता आहे. हा, हे बघा किती छोटा रस्ता आहे. या छोट्या रस्त्यातून ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत. बघा तिथे ते अडकूही शकतात, पण आपण येऊ शकतो थोडे प्रयत्न केले की. आता ते येण्याचा प्रयत्न करताय आणि अशा प्रकारे ते ह्या छोट्याशा गुफेतून वर आले. मित्रांनो, अशी रिस्क तुम्ही घेऊ नका. हा एक आम्ही ॲक्च्युली मृगगडची भुयारीत आम्हाला जायचं आहे, त्याच्या आधीचा हा छोटासा काय बोलता येईल प्रशिक्षण म्हणता येईल ते आहे. तर बघा एका पाठोपाठ एक आता सगळेच यायला लागलेत, कारण व्हिडिओ शूट होतोय म्हणून. त्याआधी कोणी रेडी नव्हतं. आलो. हे बघा अशा प्रकारे वर येऊन पोचलेत. आता दुसरा व्यक्ती येतोय. ही अशी खोल अशी गुफा आहे. या गुफेच्या आतून सरळ सरळ वर यायचंय. बघा कपड्याची सुद्धा वाट लागली आहे आणि पोटाची पण, ते सांगणार नाही कोणी. हा, अटकला अटकला. खिचा 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 ब्रदर, खिचो खिचो. हा, अशा प्रकारे हा आपण आलेला आहे. बस आता मी शूट बंद करतोय. नको अजून काय, अजून काय. आता बघा हा हा, सगळ्यात बारका व्यक्ती आमच्या याच्यात, तो किती आरामात आणि इझिली आलाय वर. बघा हा, हेल्पची गरज नाही काय नाही. तर हे अशा प्रकारे ही जी पडलेल्या अवशेषातल्या आतली निघालेली गुफा आहे. इथे जर तुमचं पोट मोठं असेल तर येऊ नका, प्रयत्नही करू नका. येऊ का?
हां, तर अशा प्रकारे आता रॉक क्लाइम्बिंग सुरू आहे. आहे का ती? हां, उगाच मस्ती. इथे आहे त्या रॉक क्लाइम्बिंग साठी इथे. हां, आहे का? चढवाय ह्यांना कपड्याची वाटलं होतं. बघा हा एकमेका सहाय्य करू आणि दोघं तिघं एकत्र चटकू. हां, अशा प्रकारे हा आलेला आहे. शाबाश. एक मुळात तिथून व्यवस्थित रस्ता आहे. राईस, हात वगैरे द्यायचा का? नको राहू दे. मग याला कुठे? तर बघा अशा प्रकारे हा छोटासा ॲडव्हेंचर व्हिडिओ खास तुमच्यासाठी. ही बघू शकता किती डीप आहे गुफा, आणि ह्या गुफेवर बसलोय मी. तर मित्रांनो, आता ठाणाळे केव सोडून आपण थोडं पुढे आलंय. आपल्याला वाटेत असे ओढा लागलेला आहे. पुढे आपल्याला एक वॉटरफॉल दिसतोय, तर आपण त्या वॉटरफॉलकडे जाऊया. तर ह्या मे महिन्यात सुद्धा इथे वॉटरफॉल आहे, कारण मुंबईत गेल्या 7-8 दिवसामध्ये खूप पाऊस झाला होता. त्यामुळे आपल्याला आता वॉटरफॉल मिळाला आहे. तर आपण खूप नशिबान आहे की आपल्याला इकडे आल्यावर पाणी आणि निसर्गाचा आस्वाद घेता आलेला आहे. तर आता आपण थेट जाऊया त्या छोट्याशा वॉटरफॉलकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आता हा मे महिन्यातला वॉटरफॉल. खूप आनंद झाला आहे. त्या मार्गातून थोडंसं पुढे वर चढत आलो आम्ही, आणि आम्हाला इथे वॉटरफॉल दिसला आहे. आता जो काय घामाने शीन आला आहे तो सगळा आता ह्या पाण्यात आपण काढूया, मस्त मजा करूया. चला. तर काहीतरी शोधतात. राईस, हे घ्या. तर अशा प्रकारे अशा नितळ वाहणाऱ्या ओढ्यापुढे आम्ही जेवण करतोय. आता धबधब्यात भिजून झालेलं आहे. आता ओढा मिळाला आहे. इथे आता लंच टाइम. मित्रांनो, तर आपण ठाणाळे केव्स करून खाली आलेलो आहे. आता आपण खाली उतरतोय.
धबधबा आपल्याला एक मिळालेला, तो धबधबा पण आपण बघितला. आता आपण थेट चाललोय थेट ठाणाळे गावात.